का आणि वन खातं असं कंबाईंड आहे. तेरी बी चूप मेरी बी चूप. पण या भ्रष्टाचारामागे सर्वात मोठी भूमिका ही वन खात्याची आहे. आम्हाला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे की आपण डोळे मिटून गप्प बसणार आहात का? आपल्या कानावरती हे सगळं येत असताना सर्वोच्च न्यायालयात म्हणजे ही ही लढाई गेली 1975 पासून डी दयाबाई विरुद्ध वन खातं असताना आज 50 वर्षानंतर जेव्हा निकाल येत आहेत तेव्हा वन खातं सर्वोच्च न्यायालयात का गेलं नाही? हा, सर्वोच्च न्यायालय वन खात्याला ठरलं असतं तर आम्ही समजलो असतो, पण जायचंच नाही. याचा अर्थ तेरा मी तू भी ले मैं भी लेता हूं, सब मिलके बांट के खाएंगे. विधिमंडळाच्या पटलावरती त्यांनी म्हटलं होतं, पटलावरचा रेकॉर्डवरचा नाही नाही, माझीही अशी भावना आहे की एवढा मोठा भ्रष्टाचार उघड्या डोळ्याने गणेश नाईक बघणार नाहीत. पण गणेश नाईक शांत काय आहेत? गेले 8-10 दिवस पेपरमध्ये हे सगळं होत असताना गणेश नाईक एका शब्दानेही बोलत नाहीत. मग उघड आरोप होईल की गणेश नाईकच ह्याच्यात सामील आहेत, जो मी करत नाहीये. पण गणेश नाईकांनी मौन सोडावं. त्यांच्यावर कोणाचं प्रेशर आहे का की तुम्ही जाऊ नका सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयाचा निकाल आहे तो चालू द्या, पुढे घेऊन जाऊ? त्या मुळात डी दयाबाईंनी जमीन मागितलीच नव्हती. मूळ डी दयाबाईंनी मागितलेली जमीन फक्त 24 एकर होती. मग हे सगळं पुढे कसं काय आलं? या टीडीआर घोटाळ्याचा इतिहास फार मोठा आहे. खरं तर मूळ डायाबाई कंपनीने फक्त 24 एकरची मागणी केली होती आणि उर्वरित जागा शासनाने घ्यावं असं लिखित स्वरूपात डी डायाबाई कंपनीने दिलं होतं. त्या 24 एकरवरनं वाद सुरू झाला. नंतर वेगवेगळे वाद होत गेले आणि खरा हा वाद डी दयाबाई विरुद्ध वन खातं असं होतं. आणि एकेकाळी सर्व निकाल हे डी दयाबाईच्या विरोधात गेले. पण 2018 साली एक महान व्यक्ती MRT कोर्टात आले. त्यांचं नाव सुब्बाराव पाटील आणि ठाण्यातले एक प्रख्यात पॉवर ब्रोकर आहेत, ज्यांचं नाव मी घेऊ इच्छित नाही, पण जे या जमिनीच्या व्यवहारात गुंतलेले आहेत आणि अनेक जमिनीच्या व्यवहारामध्ये ते गुंतलेले असतात. त्यांनी काय जादूची कांडी फिरवली माहित नाही, पण अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ 60 वर्ष हा निकाल विरोधात जात असताना 2018 साली MRTने हा निकाल फिरवला. म्हणजे फक्त 24 एकर जमिनीची मागणी केलेली असताना पूर्ण जमीन तुम्ही डी दयाबाईला द्या असं सांगण्याचं धारिष्य सुब्बाराव पाटील यांनी केलं. आता प्रश्न हा उभा राहतो की ठाणेकरांना माहित असेल की ही जमीन ही संजय गांधी नॅशनल पार्कचा भाग म्हणूनच ओळखली जाते. तिथे चालायला येणाऱ्या जाणाऱ्यांकडनं पावत्या फाडल्या जायच्या गुलाबी कलरच्या आणि ती जमीन फॉरेस्टमध्ये आहे असं सांगितलं जायचं. या सगळ्या घडामोडी घडत असताना ठाणे महानगरपालिकेने 100 वेळा वन खात्याला आठवण केली की तुमची याचिका जी हायकोर्टात आहे त्याच्या मागे लागा, असं असं होणार आहे, ही जमीन वाचवायला पाहिजे. पण वन खात्याने डोळेही मिटलेले होते आणि कानही बंद केले होते. 1 इंचही वन खात्याची जमीन मी कधीही जाऊ देणार नाही असं म्हणणारे गणेश नाईक आहेत कुठे? गणेश नाईक यांनी ह्या शब्दाचा पक्का माणूस आहे. मग ते ह्या क्षणी आहेत कुठे? हे सगळ्या घडामोडी घडत असताना ह्याच्यात जर त्यांच्या लिगल ऍडवायझरला त्यांनी विचारावं की ह्याच्यात झालं काय. आमच्या माहितीप्रमाणे ते कारण देत आहेत की आम्हाला न्याय व विधी विभागाने पुढे जायची परवानगीच दिली नाही, म्हणून तुम्ही 2800 कोटी रुपयाचं नुकसान करणार, तुम्हाला परवानगी दिली नाही म्हणून. वन खातं ह्याच्यामध्येच पडलं नाही. पहिली लढाईच वन खातं विरुद्ध डी दयाबाई असताना वन खात्याने चूप बसणं
हे सगळं संशयास्पद आहे. माझा किती तुझं किती ह्यामध्ये सरकार अडकलं असल्यामुळे गणेश नाईकांना कदाचित चुप बसण्याचे आदेश देण्यात आलेले असते. गंगातील 40 वर्ष वन खाते विरुद्ध डी दयाबाईची लढाई चालू आहे. आणि डी दयाबाई यांनी लिहून दिलेलं की 24 एकर वरती माझं बांधकाम झालं असल्या कारणाने तुम्ही पूर्ण जमीन ताब्यात घेऊ नये, फक्त माझी जेवढी जमीन आहे त्याच्यातली बाकी सगळी जमीन तुम्ही ताब्यात घ्या, फक्त 24 एकर ज्याच्यावर बांधकाम झालंय ती जमीन ताब्यात घेऊ नका. स्वतः मालक हे सांगत असताना अचानक निकाल येतो आणि 193 एकरचा टीडीआर त्यांना द्या, 100 एकरचा टीडीआर त्यांना द्या, की 193 जो काय जर टीडीआर द्या असेल द्या. अरे कशासाठी? तर मूळ मालक म्हणतो की जेव्हा 24 एकरवर आमचं बांधकाम आहे ते सुरक्षित ठेवा आणि बाकीचा जमीन आम्हाला द्या. तर मग तुम्ही हे धंदे कशाला करताय? गणेश नाईकांवर दबाव आला की गणेश नाईक स्वतः चूप बसले. तुमची लोक हायकोर्टात का गेली नाही नाईक साहेब? स्वच्छ प्रतिमा, स्वच्छ चारित्र्याचे नेहमी ते ढोल बजवत असतात. 75व्या वर्षी फिट असलेल्या डोक्याने शरीराने फिट असलेले गणेश नाईक इथे थकल्यासारखे का दिसत आहेत? आमचा आरोप गणेश नाईकांवर नाही आहे, पण गणेश नाईकांनी डिपार्टमेंटला उद्याच्या उद्या बोलवावं आणि विचारावं तुम्ही हायकोर्टात का गेले नाही. उद्या जरी त्यांनी निर्णय घेतला आणि सुप्रीम कोर्टात गेले की आमचा आता उशीर झाला, 90 दिवस होऊन गेलेले, आमचा डिले कंडोन केला आणि आमचं म्हणणं ऐका, तरी सुप्रीम कोर्ट ऐकेल. पण सुप्रीम कोर्टाकडे न जाता शांत बसणं आणि 40 वर्ष तुम्ही हायकोर्टात भांडत होतात, सगळे निकाल तुमच्या बाजूने असताना तुम्ही हे सगळं असं वागणं हे संशयास्पद आहे. म्हणजे एकतर 2800 कोटी मधला मोठा मलिदा सरकारमधल्या उच्च पदस्थ नेत्यांना गेलेला आहे, किंवा मग कुठेतरी हे व्यवस्थित डाळ शिजलेली. पण हा घोटाळा स्पष्ट आहे. डी दयाबाईच्या विरोधात सगळे निकाल गेलेले आहेत. आजपर्यंत डी दयाबाई कंपनीच्या त्या जमिनीवर असलेल्या 24-25 एकर वरती मोठे मोठे बांधकाम आहेत, मोठी बांधकामं, त्याला महानगरपालिकेने आजपर्यंत हात लावलेला नाही. सर्वात मोठे लॉजेस त्याच्यामध्ये आहेत, सर्वात मोठे बार त्याच्यामध्ये आहेत, रस्त्यालगत असलेले मोठे मोठे फर्निचरचे दुकानं त्याच्यामध्ये आहेत. गरिबाच्या झोपड्या तोडायला महानगरपालिका पटापट धावत असते. पण डी दयाबाईच्या जागेवर असलेल्या 24 एकर वरती असलेले मोठे मोठे, आता ते पण अर्जून झाले, ते पण सुटलं. म्हणजे 24 एकर घोडबंद म्हणजे हिरानंद आणि मेरोजच्या समोर एवढी महत्वाची जमीन ताब्यात येणार आहे, तो तर टीडीआर नाही आहे. आणि याबाबत विस्तृत माहिती आम्ही तुम्हाला दिलेली आहे की ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त स्वतः वन खात्याच्या मागे लागतात की तुम्ही कोर्टात जा, तुम्ही कोर्टात जा, तुम्ही आमच्या बरोबर कोर्टात या, आम्ही अडकलेलो आहोत. तरीही जर वन खातं जात नसेल तर वन खातं दोषी आहे. म्हणजे हे शासन दोषी आहे, शासनामधले वरिष्ठ दोषी आहेत, आणि यांनी मिळून सगळ्यांनी ठाण्याला बर्बाद करण्याचं काम केलं आणि आमच्या खिशातले 2800 कोटी रुपये जाणार. मला माहित आहे वरतून दबाव आहे. गणेश नाईक मोठ्या तोंडाने बोलले कशा 1 इंचही जमीन जाऊ देणार नाही, आणि आजपर्यंत सगळे निकाल डी दयाबाईच्या विरोधात गेलेत. फक्त सुब्बारावचा पाटीलचा निकाल कसा मॅनेज झाला मला माहितीये, कोणी मॅनेज केलं मला माहितीये, ठाण्यातला पॉवर ब्रोकर कोण आहे ते मला माहितीये. अरे पण तुम्ही तुमची SLP आहे ना, तुम्ही याचिका दाखल केली आहे ना. डी दयाबाईंनी जी पहिली याचिका वन खात्याविरुद्ध दाखल केली ती वन खात्या विरुद्ध डी दयाबाई अशी लढाई होती ना. वन खातं कुठे गायब झालंय? मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावरती तपास यंत्रणा लावावी.
आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं की आम्ही 1 रुपयाचाही टीडीआर देऊ देणार नाही, आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शासन म्हणून. ठाणे महानगरपालिकेमधली जी कथित गोल्डन गँग सक्रिय असे म्हणतात, तीच गोल्डन गँगच्या पाठीशी असेल असं वाटतं तुम्हाला? नाही नाही, गोल्डन गँगचा हक्क आहेच याच्या मागे, कारण हा जो कथित ब्रोकर हा गोल्डन गँगचा मित्र आहे. त्याचा समोर आणलाय का? नाही नाही, तो समोर येणारच ना, तो गोल्डन गँग तो समोर येणारच. पण प्रश्न असा आहे की तुमची लढाई चालू असताना तुम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलात का नाही? आता जमीन हातातोंडातनं पण जात असताना, तुमच्या हातातनं जात असताना तुम्ही जायला तयार नाही तिथे. पूर्ण डोंगर आहे, असा डोंगर आहे, तिथलं कुठलं मोठं उद्यान येणार आहे? आणि तो डोंगर ताब्यात घेणार ठाणे महानगरपालिका आणि 2800 कोटी रुपये देणार. वन खातं जर कोर्टात गेलं नाही तुम्ही सांगतात त्याप्रमाणे, तर हा मुद्दा तुम्ही आता येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात नाही अधिवेशनात मांडू, सगळं मांडू, पण हा म्हणजे हे शासन कसं भ्रष्टाचारी आहे आणि ह्या शासनात काय उद्योग चालतात हे समोर आणतो आहोत आम्ही. आज तुमच्या माध्यमातून हे मुख्यमंत्र्यांकडे जाईल. मुख्यमंत्र्यांनी वन खात्याला विचारावं की तुम्ही का गेले नाही. गणेश नाईक ज्या प्रकारे त्यांनी सांगितलेलं की वन खात्याची जमीन जाऊ, ते शांत काय त्यामागचा मूळ मग मी ते उघड प्रश्न विचारलाय ना. इको सेन्सिटिव्ह झोन असलेल्या एरियाला टीडीआर हा दिला जाऊ शकतो का? ते आता तेवढी माहिती माझ्याकडे नाहीये, पण 2016चा जो नियम आहे, 245 मीटर उंचीचा डोंगर आहे त्याच्यावर, 245 मीटर उंचीचा. मध्ये तिथे पर्यावरण संवेदनशील भागासाठी विशेष नियमावली लागू करण्यात आली आहे. सदर गट क्रमांक 59(1) हा भाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात मोडतो. यांना कसं काय टीडीआर देणार तुम्ही? म्हणजे वन खात्याने काहीच भूमिका न घेतल्यामुळे हे सगळं घडतंय. सर, एकीकडे